सेव लोहा डोंगरी सेव ताडोबा या नावाने चंद्रपुरात इकोप्रो तर्फे अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे। तर आज उपोषणाचा 9वा दिवस आहे। तर चला या आंदोलनाची परिस्थिती काय आहे, तर चला बंडूभाऊ धोत्रे यांच्यासोबत चर्चा करूया। भावा, अन्नत्याग सत्याग्रहाचा 9वा दिवस आहे, तर सध्याची परिस्थिती कशी आहे? दोन परिस्थितीचा विषय आहे। एक आहे माझ्या आरोग्याच्या संदर्भात आहे, माझ्या प्रकृती तर स्थिर आहे। काल परत दुसऱ्यांदा ऍडमिट करण्यात आलेलं होतं शुगर आणि युरिन मधल्या रिपोर्टच्या आधारावर, आणि त्यानुसार काही उपचार सलाईन्स लावण्यात आलेले आहे। हॉस्पिटलमध्ये अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे। परत आज मंडपात आलो आणि या मंडपातून अन्नत्याग सत्याग्रह कंटिन्यू सुरू केलेला आहे। राहिला जनतेचा विषय, तर जनतेमध्ये मोठी प्रचंड नाराजी आहे की अद्यापही या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, म्हणून वेगवेगळ्या आंदोलनामध्ये लोकसहभाग आहे हा दिवसागणिक वाढत चाललेला आहे। तर आज मानवी साखळीचा कार्यक्रम आहे, त्यात शेकडो लोक सहभागी झालेले आहेत। या पद्धतीनं आता आंदोलनाची स्थिती आहे। गव्हर्नमेंट कडून काही रिस्पॉन्स आला आहे? गव्हर्नमेंट स्तरावर चालू आहे, संवाद सुरू आहे। आज एक पत्र आलेलं आहे, त्या पत्रातले जे काही मजकूर आहे त्याच्याबद्दल थोडीशी आमची नाराजी आहे। त्यात स्पष्टता नाहीये, त्यात तुर्तास स्थगितीचा विषय आहे, ते क्लिअर व्हावं म्हणून याच अनुषंगाने आज दिवसभरात अधिकाऱ्यांशी चर्चा होईल। त्याच्यानंतर ते समजेल की या आंदोलनाची पुढची दिशा काय राहील।